नमस्कार, मी विशाल पाटील. झिरो आवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या भागामध्ये आपण महायुती आणि महाविकास आघाडी संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या दोन बातम्यांचं विश्लेषण करणार आहोत. सोबतच आज दिवसभरातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावाही आपण पुढच्या तासाभरामध्ये घेणार आहोत. सुरुवात महायुतीसाठीच्या एका मोठ्या बातमीनं. राज्यामध्ये विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. आचारसंहिता लागेल. प्रचाराचा धुराळा तर आधीच उडालाय, पण निवडणुका जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचार सुरू होईल. मात्र त्याआधीच महायुतीसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. तीही भाजपचा गड मानला जाणाऱ्या विदर्भातून. एबीपी माझाला भाजपच्या सूत्रांकडूनच मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षानं विदर्भामध्ये विधानसभेचं सर्वेक्षण केलंय आणि त्यानंतर महायुतीच्या वाट्याला फक्त 25 जागा मिळत असल्याचं पुढे आलंय. विदर्भामध्ये विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत. त्यातील 39 जागांवर सध्या महायुतीचे आमदार आहेत. मात्र आगामी विधानसभेमध्ये केवळ 25 जागा निवडून येण्याची शक्यता आहे आणि त्यात भाजपला 18, शिवसेनेला 5 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळत असल्याचं सर्व्हेमध्ये दिसतंय. बरं, खरी चिंता वाढणारा आकडा पुढे आहे. तो आहे नागपूर जिल्ह्यातून, जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे, जिथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विक्रमी मतांनी संसदेत पोहोचले. नागपुरातूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आमदार आहेत आणि त्याच नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपला 12 पैकी फक्त 4 जागांवर यश मिळताना दिसतंय. अर्थात हा एक सर्वे आहे, जो मतदानापर्यंत असाच राहील की नाही याची शाश्वती नाही. पण आज घडीला तरी हे आकडे महायुतीची चिंता वाढवणारे आहेत आणि त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. आणि तोच पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. झिरो आवरमध्ये तुमच्यासाठी विचारलेला आमचा आजचा पहिला प्रश्न. भाजपनं केलेल्या सर्व्हेमध्ये महायुतीला विदर्भात 62 पैकी 25 जागा मिळण्याची शक्यता. हा सर्व्हे खरा ठरेल असं तुम्हाला वाटतं का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या समोर. बरं, जसं मी अगदी सुरुवातीला म्हणालो की हा सर्वे भाजपनं केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वेची सत्यता पडताळण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना आज गाठलं. अकोल्यामध्ये माध्यमांशी बोलत असताना बावनकुळेंनी या सर्वेवरती नेमकं काय उत्तर दिलेलं आहे ते आता पाहूया. जनतेचा सर्वे नाहीये हा सर्वे, मनाचं समाधान करून घेणारा आहे. तुम्हाला निवडणुकीच्या निकालांतर दिसेल की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार मोठं बहुमत. बघा, दावा करणे चुकीचा आहे. मी दाव्याला मान्य करत नाही. अजून चांगलं काम करता येईल का महिन्याभरात? म्हणजे बता दिया पुरे बहुमत के साथ आ रहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी विदर्भाचा हाच सर्वे पूर्णपणे नाकारला नाही आणि तो भाजपचाच होता असंही म्हटलं नाही. राजकीय कमेंट करण्यापेक्षा त्यांनी महायुतीत सत्तेत येणार आहे असा विश्वास बोलून दाखवला. मात्र सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी जर आयतीच संधी मिळाली तर महाविकास आघाडीमधून प्रतिक्रिया आली नसती तरच नवल. ठाकरेंचे खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सर्वेवरून भाजपला टार्गेट केलंय. पाहूया. भाजपला फक्त 13 ते 12 जागाच मिळत आहे. हा त्यांचा सर्वे चुकीचा आहे. त्याने जो सर्वे केलेला आहे तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतो आहे. बरं का, अगदी ओढून ताणून त्यांना 12 ते 13 जागाच विदर्भात मिळणार आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतो. देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच दम लागला आहे त्यांच्या मतदारसंघात. फडणवीसांना निवडणूक सोपी नाही आणि संपूर्ण विदर्भ हा महाविकास आघाडीसाठी केकवॉक आहे. पण आम्ही मेहनत करू, जास्त मेहनत करावी लागेल. आम्हाला मोठं यश विदर्भात मिळतं आहे. महायुतीला फक्त 25 जागा विदर्भात दाखवल्यात आणि 4 फक्त भाजपला दाखवल्यात. काय वाटतं तुम्हाला? महायुती संपूर्ण महाराष्ट्रात पराभूत होणार आहे, फक्त विदर्भात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात. या पुण्यामध्ये सुद्धा पराभूत होणार. महायुती संपूर्ण महाराष्ट्रात पराभूत होणार आहे, फक्त विदर्भात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात. या पुण्यामध्ये सुद्धा पराभूत होणार.
ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसनंही आता सर्व्हेवरून भाजपवरती निशाणा साधला। आज गोंदियामध्ये आमदार गोपाळ अग्रवाल यांची घर वापसी झाली। 2019 साली भाजपमध्ये गेलेले मूळचे काँग्रेसी नेते गोपाळ अग्रवाल आज पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सामील झाले। त्यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंपासून विदर्भ काँग्रेसचे सगळेच बडे नेते उपस्थित होते। त्याच पक्षप्रवेशाआधी काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या सर्व्हेवरती तोंडसूक घेतलं। पाहूयात। विदर्भ में कुछ भी नहीं मिलने जाने हैं बीजेपी को। विदर्भ कांग्रेस का गढ़ है, अब महाविकास आघाड़ी का गढ़ है। हम सारे सीटों में विजय प्राप्त होगा। विदर्भात भाजपचा सुपडा साफ आहे, हे तय झालेलं आहे। आणि ज्या काही खोट्या आश्वासन देऊन बीजेपी सत्तेत आलेली होती, लोकांना आता ते कळलं की भाजपच हा महाराष्ट्र विरोधी आहे, महाराष्ट्र द्रोही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येही कमिशन खाणारं हे भाजप हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांना तेवढ्याही जागा मिळणार नाही, त्याच्यापेक्षा कमी जागा विदर्भात त्यांना मिळतील। महाविकास आघाडीनं तोंडसूक घेतलेलं असलं तरी देखील महायुतीमधील मित्र पक्षांनी मात्र सर्व्हेच्या सत्यतेवरच प्रश्न उपस्थित करत विजय महायुतीचाच होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे। वेगळे वेगळे येतात सर्वे, आज एक येतो, उद्या एक येतो, सकाळी एक येतो, दुपारी एक येतो, सर्वे वेगवेगळे येत असतात। मी आपल्याला दगडूशेठ गणरायाच्या दारात सांगतोय की महायुती महाराष्ट्रामध्ये बहुमतापेक्षा कितीतरी पुढचा आकडा गाठून पुन्हा सत्तेमध्ये येईल। धन्यवाद। मुख्यमंत्री कोण होईल? मला विचाराल शंभूराज देसाई म्हणून, तर आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत, मी गणरायाला साकडं घातले। तर राजकीय प्रतिक्रिया पाहिल्यानंतर भाजपच्या सर्वेक्षणावरती महाराष्ट्रानं काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या पाहूयात आणि त्या पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। जाणून घेऊयात एकंदरीतच आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात। आजचा प्रश्न पुन्हा एकदा, भाजपनं केलेल्या सर्व्हेमध्ये महायुतीला विदर्भात 62 पैकी 25 जागा मिळण्याची शक्यता, हा सर्व्हे खरा ठरेल असं तुम्हाला वाटतं का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या समोर होते। त्यानंतर यूट्यूबवरती तानाजी डुमरे लिहितात, महायुतीच्या जागा 25 पेक्षाही कमी होणार, विदर्भात महायुतीचा सुपडा साफ होणार। तर सुनील बोडके म्हणतात, वेळच सांगेल की कुणाच्या किती जागा निवडून येतील। त्यानंतर विठ्ठल येवले म्हणतात, मराठवाडा विदर्भावरती पश्चिम महाराष्ट्रामधील नेत्यांनी सतत अन्याय केला म्हणून देवेंद्र फडणवीस यांची गरज महाराष्ट्राला आहे। भावना ठाकूर लिहितात, मला वाटतं महायुतीला विदर्भात 62 पैकी 42 जागांवरती विजय मिळेल। वसंत खरे म्हणतात, हा सर्वे खोटा आहे, महायुती कमीत कमी 45 ते 50 जागा हमखास जिंकणार म्हणजे जिंकणारच। तर एक्स वरती तानाजी थोरात म्हणतात, महायुतीला विदर्भात 25 पेक्षाही कमी जागा मिळतील कारण शेतकरी त्रस्त आहेत। शंतनू गौतम म्हणतात, सध्याच्या राजकारणाला मतदार कंटाळलाय। आज जसा सर्वे आला तसे अनेक सर्वे येतील आणि जातील, पण मूळ प्रश्न आहे तसाच राहणार आहे, शेवटी सगळं मतदार ठरवणार। तर फेसबुकवरती राहुल नागवे पाटील म्हणतात, आरक्षणाच्या विषयामध्ये भाजप काय हालचाली करतं यावर पुढचा निकाल अवलंबून आहे। तर इंस्टाग्रामवरती उज्ज्वल कुमार भारतीय लिहितात, भाजपवरील मतदारांच्या रोषामुळे महायुतीला विदर्भात खूप फटका बसणार आहे। विदर्भामध्ये काँग्रेसच्या सर्वाधिक जागा येणार असा दावा महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलेला आहे। तर काहीही झालं तरी देखील महायुतीमध्ये सत्तेत येणार असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। त्यातच विदर्भाचा सर्वे आल्यानं महायुतीची चिंता वाढली असेल एवढं मात्र नक्की। आणि अशा वेळी काँग्रेसला राज्यामध्ये मोठी आघाडी घेण्याची संधी मिळू शकते। काय असेल काँग्रेसचं प्लॅनिंग, काय असेल महाविकास आघाडीचं प्लॅनिंग, त्याचीच चर्चा करण्यासाठी आता आपण जातो आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे नेते सचिन सावंत। सचिनजी,
खूप खूप स्वागत आपलं झिरो अवरमध्ये. खरं तर जो सर्वे करण्यात आलेला आहे भाजपकडून त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की काँग्रेसला त्या ठिकाणी संधी आहे. जर संधी असेल तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी काय करणार आहात? नाही, निश्चितपणे म्हणजे आमचे प्रयत्न तर सुरूच आहेत. कारण ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये झालं ते महाराष्ट्राच्या एकंदर जी प्रतिमा आहे त्याला कलंक लावणारं होतं. हा समज जो आमचाच नाही तो जनतेचा देखील आहे. ज्या पद्धतीनं सुरतपासून गुवाहाटीपर्यंतचा प्रवास झाला तो काही जनतेला आवडला नव्हता. आणि त्याचबरोबर गेल्या 2.5 वर्षामध्ये जे राजकारण चाललेलं आहे, या तिगाडा काम बिगाडा सरकारमधनं कामं लोकांची होत नाहीत, लोक त्रस्त आहेत आणि एकंदरच द्वेष तिरस्कार पसरवण्या पलीकडे यांच्याकडे काही नाही. आज निधीसाठी भांडणं चाललेली आहेत हे आपण पाहतोय. शेतकऱ्यांना न्याय त्या ठिकाणी मिळत नाही आणि दिवसेंदिवस यांचा बुडत्याचा पाय जसा खोलात जावा तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत घेऊन जाणं आणि जनतेला एक आम्ही सक्षम पर्याय आहोत एक ते दाखवणं हा आमचा जो काही अजेंडा आहे त्याच्यावर आम्ही काम चालू आहे आमचं. आणि बरं, तुमचा अजेंडा मला लक्षात आला. मात्र विदर्भ हा खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र गेल्या 2 निवडणुकांमध्ये आपण पाहिलं तर पिछेहाट होत असल्याचं पाहायला मिळतं. त्याची कारण मीमांसा आत्मचिंतन काँग्रेसनं केलंय का? बहुसंख्याक वादाचं जे काही राजकारण भारतीय जनता पक्षाने देशात आणलं त्याचा परिपाक म्हणून या 2 निवडणुकांमध्ये निश्चितपणे त्यांना यश मिळालेलं आहे. आता लोकांना मला असं वाटतं की लोकांचे डोळे उघडत चाललेले आहेत. कशा पद्धतीनं हे देशामध्ये जे हुकुमशाही प्रस्थापित करतायत आणि सामान्य माणसाच्या अधिकारांच्या वरती जसं आक्रमण करतायत ते लोकांना कळतंय आणि मूलभूत मुद्द्यांवरती यांच्याकडे कुठल्याही तऱ्हेची उत्तर नाहीत हे देखील कळतंय. आणि त्यामुळे आता त्यांची पिछेहाट सुरू झाली. लोकसभेमध्ये जे काही आम्हाला यश मिळालं, तुम्ही विदर्भामधल्या आता आपण विधानसभेचे हे चित्र आता भारतीय जनता पक्षाच्याच सर्वेमधनं आलेलं आहे असं ज्या पद्धतीने दिसतंय. परंतु लोकसभेचं चित्र तर आपल्या समोरच आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष अबकी बार 45 पार म्हणत होता ते आता तेच चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा 18च्या पलीकडे जर गेली महाविकास आघाडी तर राजकारणाचा संन्यास देऊ ते आशिष शेलार असतील. आता यांची मला असं वाटतं की पुढचा टप्पा आहे. पुन्हा राजकारणातून बाहेर जाण्यासाठी कदाचित वल्गना करतील आणि नंतर हरल्यानंतर परत ते त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करणार नाहीत. त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून जनता आमच्या बरोबर आहे. जन आक्रोश फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये राज्यामधलं वातावरण आहे. बरं, जनता आणि त्यांच्यात असलेला आक्रोश यावरती मी येणारच आहे. मात्र तुम्हाला पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की येत्या काळातील निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी तुमचा आणि पर्यायानं महाविकास आघाडीचा मास्टर प्लॅन काय? नाही, तर प्लान हा काही मीडियामध्ये मांडण्याचा नसतो. परंतु निश्चितपणे पहिली गोष्ट अशी की एकत्रितपणे येऊन निवडणुका लढणं. आमच्यामध्ये तुम्ही पाहत असाल की महायुतीमध्ये जशी महाकुस्ती चालू आहे, सीटा वाटपांवरनं असेल किंवा एकमेकांच्या नेत्यांना कशा पद्धतीनं दूषणं देण्याचं काम असेल, आपण हे सगळं जो काही सिनेमा आहे तो जनता पाहते आहे. परंतु तशा पद्धतीचं वातावरण आमच्याकडे नाही. आणि पवारसाहेब असतील किंवा उद्धवजी असतील किंवा आमच्याकडे की कुठल्याही तऱ्हेचं एकमेकांच्या बद्दलचं असं काही जी स्पर्धा असते ती नाही आहे. त्यामुळे एकत्रितपणे एकत्र येऊन लोकशाही वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि यांचा महायुतीचा पराभव करणं आवश्यक आहे हे सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून एकत्रितपणे प्रयत्न आमचे सुरू आहेत. बरं, महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा नाही असं जरी तुम्ही म्हणत असलात तरी देखील ज्यावेळेला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची वेळ येते त्यावेळेला ती उद्धवजींना दाखवावा लागतो, त्याच्यानंतर तो आपल्या इतर मित्र पक्षांना दाखवावा लागतो. मग सगळं काही आलबेले असं समजायचं महाविकास आघाडी? ह्याचाच अर्थ असा आहे की आमच्यामध्ये स्पर्धा नाही म्हणून तर दाखवतो आम्ही. कुठल्याही तऱ्हेची लपवा छपवीचं काम नाही आहे. एकमेकांच्या सल्ल्यानं एकमेकांचं मार्गदर्शन घेऊन आणि एकत्रितपणे आम्ही त्या ठिकाणी निवडणुका लढतो. हेच त्याचं द्योतक आहे. मला असं वाटतं की एकंदरच महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक सक्षम पर्याय द्यायचा आहे. 2020 पासून जे 2-2.5 वर्ष जे सत्ता आम्ही राबवली अत्यंत कठीण कालावधीमध्ये, कोरोनाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र संकट काळात जात असताना एक चांगलं नेतृत्व दिलं गेलं आणि मला असं वाटतं की त्यावेळेचं जे सरकार होतं ते सगळ्यात जास्त अनुभवी सरकार होतं, सगळ्यात जास्त पारंगत असलेलं, जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे माहिती असलेलं सरकार होतं. त्याच पद्धतीचं सरकार यावेळेला येईल अशा तऱ्हेचं चित्र आम्ही दर्शवतोय लोकांना. बरं, एकवाक्यता असल्याचं आपण म्हणता, सगळं काही आलबेल असल्याचं तुम्ही म्हणता. मात्र मग मुख्यमंत्री पदावरनं म्हणा किंवा महाविकास आघाडीचा
चेहरा कोण, हा प्रश्नही अनुत्तरितच आहे. नाना पटोलेंचं नावही पुढे येताना दिसतं, उद्धवजींचंही नाव समोर येताना दिसतं. मग खरं प्रतिनिधित्व कोण करणार? नाही, मला असं वाटतं की हा प्रश्न दुय्यम आहे. एक तर पहिली गोष्ट, आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही आहे आणि त्यामुळे देशामध्ये जसे जे खासदार निवडून येतात ते नेतृत्व आपलं कोण करेल हे ठरवतात, तसंच महाराष्ट्रामध्ये आमदार जेवढे निवडून येतील ते आपलं नेतृत्व कोण करेल हे ठरवतील आणि सगळेजण मिळून सहमतीने आम्ही निर्णय अशा तऱ्हेचा घेऊ. त्यामुळे तशा पद्धतीचा काही वाद आहे असं काही चित्र नाही. कोणीही झालं मुख्यमंत्री तरी तो महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असेल ही प्राथमिकता आमच्या दृष्टिकोनातून आहे. बरं, याचं उत्तर काळच ठरवेल. विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्यभरामध्ये महायुतीनं आपल्या स्टार प्रचारकांचे चेहरे समोर आणल्याचं दिसतं. विदर्भाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये नितीनजी गडकरी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, या दोघांची देखील नावं समोर येताना दिसतात. मात्र तरी देखील मराठवाड्यात नाही तर विदर्भामध्ये थेटपणे कसा काय फटका बसू शकतो? म्हणजे ज्या प्रकारचा सर्वे त्यांनी केलेला आहे त्या संदर्भातला विचार त्यांनी करायला हवा का? हे दोन चेहरे असतानाही मग तिकडची जनता त्यांच्या बाजूनं का नसावी? आता हे दोन चेहरे गेले अनेक वर्ष आहेत आणि तरी देखील लोकसभेच्या मध्ये कशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं हे आपल्या डोळ्यासमोर आहे. विदर्भामध्ये सगळ्यात जास्त मोठा फटका हा भारतीय जनता पक्षाला बसला होता, जिथं यांचे मोठे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष देखील तिथनंच येत आहेत. आता ते संकेत असंकेतामध्ये गुंतलेले आहेत, परंतु तेच नेतृत्व आहे जे विधानसभेमध्ये जाणार आहे आणि मला असं वाटतं की हे नेतृत्व असणं ह्याचा जास्त फायदा महाविकास आघाडीला होतोय अशा तऱ्हेचं चित्र दिसतंय. कारण जितकं विदर्भामध्ये तर पिछेहाट होते जिथे त्यांचं स्वतःचं स्थान आहे, परंतु त्यांच्या समोर असण्यानं मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये सगळीकडेच आम्हाला त्याचा फायदा होईल अशाच तऱ्हेचं चित्र आहे. कारण त्यांच्याच प्रति मोठ्या प्रमाणाचा आक्रोश आहे जनतेचा. हे भारतीय जनता पक्ष ओळखत नाहीये एवढं मात्र निश्चित आहे. पण सचिनजी, लोकसभा निवडणुकांचा जर आपण काळ पाहिला तर फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये विरोधक जे ते यशस्वी ठरले असं सातत्यानं सांगितलं जातं. मात्र राहुल गांधींचा परदेश दौरा, त्या ठिकाणी त्यांनी आरक्षण आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरती केलेली थेटपणे विधानं आणि तिथे असलेल्या काही नेते मंडळींची घेतलेल्या भेटी गाठी, अनेकच गोष्टी चर्चेच्या ठरलेल्या आहेत. आयतं कोलीत दिलं तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या हातात. नाही, मला आश्चर्य वाटतं. म्हणजे माध्यमांनी देखील अशा तऱ्हेची चर्चा करू नये. कारण भारतीय जनता पक्ष आणि बुद्धीचा संबंध नसावा किंवा बुद्धी ही कुटिलतेनेच चालवली पाहिजे अशा तऱ्हेचा समज भारतीय जनता पक्षाचा असावा, म्हणूनच अशा तऱ्हेचं चित्र रंगवलं जात आहे. कारण आरक्षणाच्या बद्दल राहुल गांधीजी काय म्हणाले? पहिली गोष्ट अशी की संविधानामध्ये न्याय, समता, बंधुता ही जी तत्व लिहिलेली आहेत ती आपल्याला अजूनही त्या ठिकाणी अचीव करायची आहेत, ती त्या ठिकाणी मिळवायची आहेत, त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि तो हजारो वर्षाचा प्रवास आहे. या देशामध्ये मनुवाद संपलेला आहे अशा तऱ्हेचं चित्र नाही. त्यामुळे राहुल गांधीजी म्हणाले की न्याय समतेचं वातावरण जोपर्यंत राहत नाही, म्हणजे त्या ठिकाणी आपण ती मिळवत नाही तोपर्यंत आरक्षण राहील आणि जेव्हा अशा तऱ्हेचं वातावरण होईल त्यावेळेला आरक्षणाची गरज भासणार नाही, समतेचं वातावरण होईल. अगदी बरोबर आहे. मात्र ज्या प्रकारचं वक्तव्य झालं त्यानंतर मात्र आज संपूर्ण राज्यभरामध्ये, देशभरामध्ये, नक्की मी येतो ना सचिनजी, पण त्या संदर्भातली आंदोलन करण्याची तर संधी मिळाली आणि त्यानंतर मग फेक नरेटिव्ह केलं जातं, अशा प्रकारचा समज पसरवला जात असेल किंवा तशा प्रकारच्या आंदोलनांमध्ये येणारी वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतात, त्या नरेटिव्हला बाजूला करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? नाही, सत्य कसं झाकता येईल? तुम्ही तोडमरोड त्या ठिकाणी तोडून मोडून विधानं दाखवायची. मोहन भागवतांच्या विधानावरती तुम्ही का त्या ठिकाणी आंदोलन करत नाही आहात? आणि दुसरी गोष्ट, राहुल गांधीजींनीच 50% आरक्षण मर्यादा त्या ओलांडली पाहिजे ही जी मागणी केली, ही भूमिका व्यक्त केली, त्याबद्दल गप्प का आहेत, पळ का काढते भारतीय जनता पक्ष? मनुवादी संघ आहे, ह्याच्यात दुसऱ्या तऱ्हेचे कुठल्याही तऱ्हेचा प्रश्न उद्भवत नाही आणि त्यांनी जातीवादाचा पोषक अशा पद्धतीचं वातावरण देशात केलेलंच आहे. त्यामुळे आरक्षणाचा विरोध खरं मूलतः संघाने केलेला आहे, आजवर त्यांचा विरोध राहिलेला आहे. त्यामुळे ते लोकांना कळत नाही असं नाही. राहुल गांधीजींनी म्हटलं ते समतेचं वातावरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आरक्षण राहील, त्या भूमिकेशी आम्ही त्या ठिकाणी ठाम आहोत. देशामध्ये समतेचं वातावरण नाही, राहुल गांधी स्वतःच म्हणतायत ना, आणि ती सत्य परिस्थिती आहे. बरं, विदर्भामधील एकूण 62 ज्या जागा आहेत त्यापैकी किती जागांवरती महाविकास आघाडीला यश मिळेल असं तुम्हाला आता वाटतं?
मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये या वेळेला 200च्या आसपास जागा ह्या महाविकास आघाडीला मिळणार आहेत आणि विदर्भ हा भारतीय जनता पक्षाचं जे तुम्ही स्वतः सांगितलं की तिथे नेते असताना तिथे जर अशा पद्धतीचं त्यांचा सर्वे सांगतोय, आमच्या दृष्टिकोनातून 62 पैकी 50 जागांपर्यंत आम्ही पोहोचू असं चित्र आम्हाला दिसतंय एकंदर. कारण लोकसभेपेक्षाही अधिक चांगलं यश आम्हाला त्यावेळेला मिळेल, कारण यावेळेला त्यांच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय अजेंडा देखील नसणार आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सरकार त्यांनी दिलेलं आहे, लोक त्याचा तिरस्कार करतायत एवढं नक्की आहे. नक्कीच सचिनजी, धन्यवाद. 0 अवरमध्ये आपण आलात आणि या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आमच्याबरोबर चर्चा केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर सर्वेच्या बातम्यांनी चिंता वाढली असली तरी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी समाधानकारक बातमी दिली आणि ती म्हणजे महायुतीमधील 75% जागा वाटपावरती चर्चा पूर्ण झाली आहे आणि महायुतीतील सगळ्या पक्षांचं एकमत झाल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. ज्याचा उमेदवार चांगला त्याला जागा असं सूत्र आहे. कोणताच पक्ष कोणत्या जागेसाठी आग्रह धरणार नसल्याचं देखील ते म्हणाले. जवळपास 70% 75%च्या जागेवर आमचं एकमतही झालं आहे. थोडं काही ठिकाणी आहे त्याचं 10-15% ते सुटून जाईल 1-2 दिवसामध्ये. काही शिवसेना भाजपच्या समोर आहे, काही ठिकाणी एनसीपी भाजपच्या समोर आहे, काही तिघही आहोत असे त्या ठिकाणी काही दावे प्रतिदावे आहे. पण आग्रह नाही, आग्रह नसल्यामुळं युती सोपी आहे. आणि आता बातमी आहे भाजपच्या आंदोलनासंदर्भातली. अगदी 2 दिवसांपूर्वी अमेरिका दौऱ्यावरती असताना राहुल गांधींनी भारतामधील आरक्षण व्यवस्थेवरती एक वक्तव्य केलं आणि त्याच वक्तव्यावरून गेल्या 2 दिवसांपासून राजकीय वादळ चाललेलंच आहे. मात्र आज राज्यभरामध्ये राहुल गांधींविरोधात भाजपनं आंदोलनं केली. मुंबईमधल्या घाटकोपरमध्ये राहुल गांधींविरोधात भाजप नेत्यांनी आंदोलन केलं. घाटकोपरमधील रमाबाई नगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली. तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधींविरोधात भाजपनं आंदोलन केलं. मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. तसंच या आंदोलनाला अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. तर तिकडे अमरावतीमध्ये राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसंच नाशिकमध्येही आज भाजपच्या वतीनं राहुल गांधींविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. अकोल्यातही राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. मुंबई येथे रमाबाई आंबेडकर घाटकोपर येथील भागामध्ये निषेधाचं एक आंदोलन केलेलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्पष्टता करत नाहीत आणि संविधानाचा त्यांनी जो अवमान केला आणि त्यांनी आरक्षण रद्द करण्याची जी भाषा बोलली, त्या आरक्षण ज्यांना आज मिळालेलं आहे त्या वंचितांच्या बद्दल क्षमाप्राप्ती मागत नाहीत तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आहे. या बाबतीत त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देखील या बाबतीत त्यांची भूमिका राहुल गांधींशी सहमत आहे का याबद्दल स्पष्ट असा खुलासा केला पाहिजे. आणि आता बातमी आहे महाराष्ट्रामध्ये सुरू होणाऱ्या 2 आंदोलनांची. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केलेली आहे. ते 17 सप्टेंबर पासून उपोषणाला बसणार आहेत. मराठवाडा मुक्ती दिनाचं औचित्य साधत मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषणाची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर आमदार पाडण्याची जी भाषा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी अनेक भाषणांमधून केली आहे त्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही आक्रमक उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. पाहूयात. राजकीय पक्षाचे लोक आपल्यात फूट पाडायला लागले. या राज्यात प्रचंड संख्येनं सरकारी आंदोलन उभं राहायला लागले. पण मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्यासाठी अनेक आंदोलन सरकारनं उभा केले. प्रत्येक जण उठतोय सुटतोय आणि जरांगेला पाठिंबा मागायला जातोय. आम्ही यादी बनवली जरांगेकडे कोण कोण पाठिंबा मागायला गेले, जरांगेंना कुणी कुणी पैसा पुरवला
याची यादी आहे आमच्याकडं. त्यामुळे ओबीसी आम्ही निश्चित पाडायचं कोणाला याची आमच्याकडे यादी आहे. किती आमदाराची यादी? खूप यादी आहे. आता जवळजवळ मराठवाड्यातल्या 7 जिल्ह्यामधल्या 20 ते 25 आमदार हे परत विधानसभेच्या सभागृहात जाणार नाहीत मराठवाड्यातले. त्यामुळं निवडणुका ह्या पक्षीय पातळीवर होणार नाहीत, तर त्या ओबीसी वर्सेस मराठा असं रूप 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिसेल. आणि आता पुन्हा एकदा वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे, जो होता भाजपच्या विदर्भाच्या सर्व्हेवरती आणि त्यावर मराठी मतदारांनी नेमका काय कौल दिलाय तो पाहण्यासाठी आपण जातो आहोत आपल्या पोल सेंटरला. पाठोपाठ एक्सवर एकूण मतं 250. या 250 मतांची आपण तुलना केली तर हो म्हणतायत 46%, 54% म्हणतायत नाही. त्यानंतर इंस्टाग्राम एकूण मतं मिळालेली आहेत 750. या 750 मतांपैकी नाही म्हणतायत केवळ 37%, होय म्हणतायत 63%. त्यानंतर फेसबुकवरती आपल्याला 350 मतं प्राप्त झालेली आहेत. या 350 मतांपैकी होय म्हणतायत 42%, 58% म्हणतायत नाही. झिरो अवरमध्ये आपण विश्लेषण केलं ते भाजपच्या विदर्भावरील सर्व्हेचं. खरं तर तुम्हाला आठवत असेल की लोकसभा निवडणुकीवेळी देखील अशाच इंटरनल सर्व्हेची चर्चा जोरदार झालेली होती आणि त्यावेळी देखील याच इंटरनल सर्व्हेचा आधार भाजपनं महायुतीच्या जागा वाटपात मोठा हिस्सा तर मिळवला होताच, शिवाय इंटरनल सर्व्हेचंच कारण देत शिवसेनेला काही ठिकाणी उमेदवारही बदलण्यासाठी दबाव टाकला. त्याचा निकालात काय परिणाम झाला हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आज जो सर्व्हे फिरतो आहे तो मात्र महायुतीची काळजी वाढवणारा आहे. भाजपच्या विदर्भातील कामगिरीवरच महायुतीच्या सत्तेच्या आशा अवलंबून असणार आहेत आणि तिथेच भाजप आणि महायुतीची कामगिरी वाईट होणार आहे तर ती धोक्याची घंटा असेल. बरं, यावर महायुती कशी मात करणार? या आकड्यांचा महायुतीतील जागा वाटपावरती परिणाम होणार का? शिवसेना राष्ट्रवादीला याच आकड्यांमुळे जागा वाटपात तडजोड करावी लागली तर ते पक्ष तडजोड करतील का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. भाजपच्या सर्व्हेची बातमी पाहिल्यानंतर आता बातमी काँग्रेसच्या न्यायपत्राची, अर्थात काँग्रेसच्या जाहीरनाम्याची. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 14 जागा जिंकत काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरली. 2019ला केवळ 1 जागा जिंकलेला हा पक्ष नव्या जोमानं विधानसभेच्या तयारीला लागलाय. विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सुद्धा तयार होतोय. पहिल्यांदाच काँग्रेसचा जाहीरनामा 3 पातळ्यांवरती असणार आहे अशी माहिती काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे सदस्य नितीन राऊत यांनी दिली. राज्य आणि जिल्हा पातळीवरती जाहीरनामा तयार केला जाणार आहेच, पण त्यासोबतच प्रत्येक उमेदवाराला त्याच्या विधानसभा मतदारसंघासाठी वेगळा जाहीरनामा तयार करण्याची मुभा सुद्धा दिली जाणार आहे. यासोबतच लोकसभेमध्ये साथ देणाऱ्या मुस्लिम समाजाकडेही काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये विशेष लक्ष पुरवलं जाणार आहे. लोकसभेमध्ये साथ दिलेला दुसरा मुद्दा म्हणजे राज्यघटना, अर्थात संविधान. तो संविधान रक्षणाचा मुद्दा सुद्धा काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असणार आहे. कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये दिमागदार विजय मिळवत काँग्रेस सत्तेमध्ये आलेली होती आणि या 2 राज्यांच्या धर्तीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना असतील. जाहीरनामा महाविकास आघाडीचा राहील, काँग्रेसचे गॅरंटी कार्ड राहील, असं देखील नितीन राऊत म्हणाले. प्रदेश स्तरावरती, राज्य स्तरावरती जाहीरनामा तयार होईल. जिल्हा स्तरावरती सुद्धा काही मुद्द्यांवर तयारी करत असताना रिझनचा सुद्धा विचार त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आमचे जे उमेदवार आहेत ते उमेदवारसुद्धा आपल्या मतदारसंघाचा जाहीरनामा करतील की आम्ही मतदारसंघामध्ये काय देणार आहोत. मागच्या कर्नाटक निवडणुकीत किंवा तेलंगणा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी आल्यात, लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाची गॅरंटी आली. तशी महाराष्ट्रातसुद्धा काँग्रेस पक्ष नव्हे तर महाविकास आघाडी ही संपूर्णपणे या ठिकाणी या निवडणुकीसाठी आमची गॅरंटी काय राहील ते त्या ठिकाणी सुतोवाच केल्याशिवाय राहणार नाही. बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. जेव्हा आपण संविधानात बोलतो, मुसलमान जरी असला तरी तो या देशाचा नागरिक आहे, या देशात तो जन्मला आहे, त्यामुळे त्यांचासुद्धा अधिकार आहे. तेव्हा हा न्यायपत्रसुद्धा त्याच प्रकारचं या ठिकाणी राहून सगळ्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे.
तर काँग्रेसच्या आगामी जाहीरनाम्याबाबत विचारला होता 0 आवरमधील आजचा दुसरा प्रश्न आणि तो पाहूयात आपल्या पोल सेंटरला। तर 0 आवरमध्ये आम्ही तुम्हाला विचारलेला आजचा दुसरा प्रश्न, काँग्रेस पक्ष राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघनिहाय जाहीरनामा देण्याच्या तयारीत, त्याचा काँग्रेसला फायदा होईल का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्यासाठी। नितीन राऊत यांच्या घोषणेवरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अतिशय सावध, तोलून मापून प्रतिक्रिया दिली। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र काँग्रेसचा जाहीरनामा नियोजनाचं धडाक्यामध्ये स्वागत केलेलं आहे। महाविकास आघाडीचे काही निर्णय आहेत आम्ही एकत्र घेत असतो। जाहीरनामा किंवा त्यांच्या भाषेमध्ये न्यायपत्र, बरं का, हे आपापल्या पद्धतीनं आपापल्या भूमिका एक पक्ष जाहीर करत असतो। कर्नाटकात त्यांची गॅरंटी स्कीम, न्यायपत्र यशस्वी झाली। तुम्हाला आता अजून वेळ आहे, सगळ्या गोष्टी निवडणुका एकदा जाहीर होऊ द्या। ते आपल्याला आम्हाला महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न आमच्या समोर आहे। प्रत्येक भागातली प्रश्न वेगळे वेगळे आहेत आणि म्हणून काँग्रेस तो विचार करताय या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विचाराचा, आणि म्हणून ते कमेंटमेंट आम्ही लोकांना देऊ आणि त्याच्या आधारावर, त्या गॅरंटीच्या आधारावर आम्ही पुढे जाऊ आणि त्यासाठी आमचं जे प्लॅनिंग आहे ते आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळेल। काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती महायुतीनं मात्र टीका केलेली आहे। जाहीरनामा इतर दोन पक्षांकडून अप्रूव्ह करून घ्यावा लागेल असं शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले। तर काँग्रेसचा जाहीरनामा खोटा असेल त्याचा समाचार घेऊ असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। इथे जाहीरनामा जर स्थापन करायचा असेल, द्यायचा असेल तर काँग्रेसला राष्ट्रवादीला विचारावं लागेल, उद्धव साहेबांना विचारावं लागेल, उद्धव साहेबांना त्यांचा जाहीरनामा सांगायचा, दोघांना विचारावं लागेल आणि त्यांचा अजिंठा हा एक नाही ना। काँग्रेसचा जाहीरनामा खोटारडा येणार आहे, खोटारडा जाहीरनामा येणार आहे। सर्वात पहिले राहुल गांधीला महाराष्ट्रातून सांगायला लागणार आहे, आम्ही त्यांच्या प्रत्येक डायसवर जाणार आहे की राहुल गांधींनी म्हटलं आरक्षण रद्द करायचं आहे, ओबीसी समाजाचं आरक्षण जाणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे, SC STचं आरक्षण रद्द करू असं म्हटलं आहे। त्याचं उत्तर त्याला द्यावं लागणार आहे। काँग्रेसचा जाहीरनामा जसं लोकसभेला खोटारडा होता तसा खोटारडा जाहीरनामा येणार आहे, आम्ही त्याचा समाचार घेऊ। आणि आता वेळ झालेली आहे याच प्रश्नावरती, आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहण्याची। त्यासाठी आता जातो आहोत आपण मीडिया सेंटरला। तर आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती फेसबुकवरती श्याम ठाणेदार लिहितात, स्थानिक प्रश्नांचा जाहीरनाम्यामध्ये समावेश केला तर काँग्रेसला त्याचा फायदा होईल। युट्यूबवरती शिरीष सावंत म्हणतात, सगळे जाहीरनामे खोटे असतात, त्याचा काही फायदा होत नसतो। सुभाष सानप म्हणतायत, जाहीरनामा कोणत्याही पक्षाचा असो, फायदा तोटा सांगणं कठीण। युतीनं लाडकी बहीण योजना लागू केली तरी 100% फायदा होईल याची शाश्वती आजच्या घडीला देता येत नाही। तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यानं काय फायदा होणार? अशोक जयसिंगपुरे म्हणतात, काँग्रेस काय देते हे महत्त्वाचं नाही, फडणवीस आणि भाजपबाबत महाराष्ट्रातील मराठी जनतेमध्ये प्रचंड संताप आणि चीड आहे। तर शुभम पाटील म्हणतात, आरक्षण रद्द करण्याला राहुल गांधींचा पाठिंबा आहे, त्यामुळे मी राहुल गांधींना पाठिंबा देतोय। एक्सवरती कल्याण वडमारे म्हणतात, बरोबर आहे, कारण उमेदवार मतदारसंघात काय कामं करणार हे मतदारांना माहीत पाहिजे। इंस्टाग्रामवरती अमोल काळे म्हणतात, जनतेकडे पर्याय नसल्यामुळे मजबुरीमध्ये जनतेला काँग्रेसला निवडावं लागणार आहे, यात काँग्रेसचा काहीही करिश्मा नाही। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आणि गॅरंटी याबद्दल सविस्तर पाहत होतो। आता वेळ झालेली आहे या विषयावरती आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्याची, आणि महाराष्ट्रानं दिलेला हाच कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। तर आमचा प्रश्न होता, काँग्रेस पक्ष राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघनिहाय जाहीरनामा देण्याच्या तयारीत, त्याचा काँग्रेसला फायदा होईल का? एकूण मत आपल्याला युट्यूबवरती मिळालेली आहे 40,000। होय म्हणतायत 81%, नाही म्हणतायत 19%। त्यानंतर एक्सवर आलेल्या एकंदरीतच प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर त्याची तुलनाही केली तर होय म्हणतायत 56%, नाही म्हणतायत 44%।
इंस्टाग्रामवरती देखील तुम्ही पाठवलेला कौल काय सांगतोय, तर हा कौल म्हणतोय होय 77%, नाही म्हणतायत 23%. नंतर फेसबुकवरती देखील तुम्ही पाठवलेला कौल जसाच्या तसा तुमच्या समोर, होय म्हणतायत 56%, नाही म्हणतायत 44%. युती आणि आघाडीचं बंधन मर्यादा पाळून प्रत्येक पक्ष आपापली धोरणं राखायचा प्रयत्न करतोय. प्रत्येक जण मित्रपक्षाची जमेल तेवढी काळजी घेत पुढे सरकायला प्रयत्न करताना दिसतोय आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे काँग्रेसची गॅरंटी. गेल्या वर्षी आधी कर्नाटक विधानसभेमध्ये आणि नंतर तेलंगणामध्ये या गॅरंटीचा काँग्रेसला मोठा फायदा झाला. कर्नाटकात भाजपची सत्ता उलथवत स्पष्ट बहुमत मिळवलं, तर तेलंगणामध्ये टी चंद्रशेखर राव यांना हरवत राज्य निर्मितीनंतर पहिल्यांदाच काँग्रेसनं सत्ता काबीज केली. महाराष्ट्रामध्ये अंतर्गत वादामुळे गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुका काँग्रेससाठी चांगल्या नव्हत्या. मात्र या लोकसभेला मुस्लिम आणि दलितांच्या निर्णायक मतदानाचा तसंच इंडी आघाडी स्थापन केल्याचा काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वाधिक फायदा झाला. लोकसभेला जशी एका खासदारावरून 13-14 खासदारांवरती ती पोहोचली, चौथ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावरती झेप घेतली, तशीच किमया विधानसभेलाही घडेल अशी आशा काँग्रेस नेते करत असतील. बरं, त्यात जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनांची गॅरंटीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.